नमस्कार. दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने. आपल्या घरात रोज देवपूजा केल्यानंतर आपण देवाला जो नैवेद्य ठेवत असतो तो नैवेद्य कसा अर्पण करावा, नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक आपल्याकडून होते त्यामुळे आपल्याला संकटे दोष यांचा सामना करावा लागतो. आपल्या संपूर्ण परिवाराला हे भोग भोगावे लागतात. देवांना चुकूनही हा नैवेद्य अर्पण करू नये. नैवेद्य किती वेळ ठेवावा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य ठेवला जातो. मन शांत करण्याकरिता, सकारात्मकता, सुख समृद्धी, सौभाग्य प्राप्त होण्यासाठी, मुलाला नोकरी लागावी, व्यवसायात भरभरून यश मिळावं, कर्ज कमी होण्यासाठी घरातील स्त्री किंवा पुरुष असेल नित्यनेमाने पूजा करत असतात. आपल्या शास्त्रामध्ये उपासनेसाठी काही नियम सांगितले आहेत. त्याचे पालन करणे खूप गरजेचे आहे. मंत्र साधना, जप, अभिषेक, नैवेद्य अर्पण करणे याला खूप महत्त्व दिले जाते. नियमांचे काटेकोरपणे मनोभावे पूजा केल्याने सर्व व्यक्तीच्या इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण होतात. देवाला प्रसाद, साखर नैवेद्य अर्पण करण्याचे जे नियम आहेत ते शास्त्रामध्ये खूप वेगवेगळे सांगितले गेलेले आहेत. देवाला नैवेद्य ठेवताना काही नियम आवर्जून लक्षात ठेवायला हवेत. काही व्यक्ती देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर बराच वेळ नैवेद्य हा देवाजवळ ठेवला जातो, तिथे सोडून देतात. असं करणं शास्त्रामध्ये चुकीचं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला देवाची अवकृपा होत असते. त्यांचे आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत. त्यांचे नकारात्मक परिणाम आपल्या कुटुंबातील पतीवर, मुलांवर होत असतात. देवाला नैवेद्य अर्पण करताना काही नियम आहेत ते आपण जाणून घेऊया. तर जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवत असाल तर हा नैवेद्य कधीही जमिनीवर ठेवू नये. देवासाठी नैवेद्य छोट्याशा चौरंगावर आवर्जून ठेवायला हवा. देवासाठी आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे तो चुकूनही जमिनीवर ठेवू नका. ही काळजी आवर्जून आपल्याला घ्यायची आहे. नैवेद्य नेहमी स्टीलच्या ताटामध्ये किंवा सोने, चांदी किंवा पितळ किंवा मातीपासून बनवलेले भांडे या भांड्यामध्ये आवर्जून अर्पण करावा. वास्तुशास्त्रामध्ये या भांड्यांना खूप महत्त्व दिले आहे. अत्यंत सात्विक आणि पवित्र म्हटलं जाते. त्याचप्रमाणे तुम्ही हा नैवेद्य केळीच्या पानात सुद्धा ठेवू शकता. नैवेद्य दाखवल्यानंतर तसाच तो नैवेद्य ठेवू नका. आपण नैवेद्य तसाच देवाजवळ ठेवत असतो आणि दिवसभर नैवेद्य तसाच राहतो. हे पूर्णपणे चुकीचे आहे. याचा परिणाम आपल्या घरातील सर्व सदस्यांवर होत असतो. जर श्री हरी विष्णू आणि भगवान शिवशंकर आणि आपली कुलदेवता देवी आहे त्यांचे नामस्मरण करून हा नैवेद्य आवर्जून ठेवावा. शिरा ठेवू शकता किंवा साखर ठेवू शकता. गुळखोबरं सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हा अर्पण केलेला नैवेद्य आपल्या घरामध्ये वाटायचा आहे. रात्रभर किंवा दिवसभर ठेवायचा नाही. जेवढे सदस्य आहेत त्या सदस्यांमध्ये आपल्याला हा नैवेद्य वाटून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे आपली मुलं असतील, पती असतील यांच्यावर चांगला प्रभाव पडतो. घरामध्ये अडचणी, दुःख, त्रास या सर्वातून आपली सुटका होते. देवासमोर असाच नैवेद्य ठेवला गेला तर त्यावर देव नाराज होत असतात. त्यामुळे बराच वेळ देवाला नैवेद्य अर्पण करू नका. तो उचलून घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्या. नैवेद्य हा सर्व घरातील कुटुंबातील सर्व सदस्यांनी खायला हवा. हा प्रसाद म्हणून नैवेद्य ग्रहण करायला हवा. असं केल्यामुळे घरातील दुःख, संकटे, अडचणी, नकारात्मकता दूर होते. देवाजवळचा नैवेद्य खाल्ल्यामुळे देव आनंदी होत असतात. हा नैवेद्य अर्पण केल्यामुळे देवाप्रती आपला आदर व्यक्त करणे होय. यावर आपली कुलदेवी प्रसन्न होते. आपण नैवेद्य अर्पण करत असताना कोणती चूक करतो ज्यामुळे आपला नैवेद्य ठेवलेला आहे त्यामुळे आपल्याला दुःख, संकटे भोगावे लागतात. सण आल्यानंतर आपण देवाला नैवेद्य ठेवत असतो. त्यावेळेस आपल्या घरामध्ये पुरणपोळी किंवा आमटी बनवत असतो किंवा कांद्याची भजी बनवत असतो. तर हा नैवेद्य आहे हा चुकूनही देवाला दाखवू नका. कारण नैवेद्यामध्ये आपण जो कांदा आहे हा कांदा वापरत असतो. कारण कांदा आणि लसूण
हा मांसाहारी पदार्थांमध्ये मोडला जातो। हा पदार्थ तामसीन आहारामध्ये मोडला जातो, म्हणून चुकूनही हा नैवेद्य अर्पण करू नका। आपल्याला नैवेद्य सात्विक आहार आहे, जसं की वरण भात, पोळी, मेथीची भाजी हा नैवेद्य आपल्याला देवाला अर्पण करायचा आहे। देवाला फळे, साखर किंवा रोज आपण भाजी चपाती करतो तो सुद्धा नैवेद्य ठेवू शकता, पण देवाला गोड नैवेद्य अत्यंत प्रिय आहे, म्हणून तुम्ही गोड नैवेद्य आवर्जून ठेवावा। योग्य पद्धतीने आपण देवाला नैवेद्य ठेवला तर आपल्या जीवनामध्ये कधीच अन्नधान्याचा साठा कमी पडत नाही। नैवेद्य अर्पण करताना मंत्र आवर्जून म्हणावा। देवभक्तीचा भुकेला आहे। आपण भक्ती केल्याने देव लवकर प्रसन्न होतात आणि भक्ती केल्याने देव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात। रोज आपण जेवण करत असतो, भोजन करत असतो आणि देवाजवळ आपण साखर अर्पण करतो, हे चुकीचं म्हटलं जातं। म्हणून आपण भोजन करण्या अगोदर सर्वात प्रथम आपण देवांना नैवेद्य अर्पण करायला हवा, नंतर आपण ग्रहण करायला हवा। सकाळी अंघोळ केल्यानंतर, तुळशीला जल अर्पण केल्यानंतर, पूजा झाल्यानंतर नैवेद्य ठेवून आपण अन्न ग्रहण करावं। ज्या पाण्याने आपण पूजा करतो किंवा पिण्याचे पाणी वापरतो त्याच पाण्याने स्वयंपाक हा करायला हवा, शुद्ध असायला हवा। एका शुद्ध ताटामध्ये आपल्याला हा नैवेद्य ठेवून देवाला अर्पण करायचा आहे। 3 वेळा आपल्याला आचमन करायचा आहे। तुम्ही चमच्याने करू शकता किंवा पळी घेतली तरी सुद्धा चालेल। पाणी नैवेद्यावर फिरवून 3 वेळा एका पात्रामध्ये तुम्ही टाकू शकता। ज्या ताटामध्ये आपण देवाला नैवेद्य करणार आहात ते ताट देवासाठीच ठेवावं, त्याच ताटामध्ये नैवेद्य ठेवावा। त्या ताटामध्ये आपण भोजन करू नये या गोष्टीची काळजी घ्यावी। देवाजवळ आपण साखर ठेवतो, या साखरेला नैवेद्य म्हटलं जात नाही। आपण जो स्वयंपाक करतो, आपण जो खातो तोच नैवेद्य देवाला अर्पण केला जातो, त्यालाच नैवेद्य म्हटलं जातं। देवाजवळ आपण साखर ठेवत असतो, हा प्रसाद झाला। आपल्या घरामध्ये जे शुद्ध शाकाहारी पदार्थ बनवतो हे देवाला अर्पण करणे म्हणजे नैवेद्य होय। देवाला नैवेद्य आपल्या इच्छेनुसार ठेवावा, पण देवाला जो नैवेद्य आपण अर्पण करणार आहात तो घरात आणि स्वतः बनवलेला असावा, कारण घरातील स्त्रीला अन्नपूर्णा लक्ष्मी माता देवीचं रूप मानलं गेलं आहे। तिच्या हाताने बनवलेला नैवेद्य भोजन अत्यंत पवित्र मानलं जातं। भोजन बनवताना रागाने किंवा मनामध्ये राग येऊन स्वयंपाक करू नये। आपण जो राग आणलेला आहे किंवा मनामध्ये क्रोध असेल तर त्या जेवणामध्ये उतरत असतो, त्याचे नकारात्मक परिणाम शरीरावर होत असतात व मनामध्ये शुद्ध आणि भाव असल्यामुळे बाहेरच्या जेवणामध्ये नसतात। म्हणून घरामध्येच अन्न स्वयंपाक बनवून सर्व व्यक्तींना खाऊ घालावा। देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियम आहेत ते पाहूया। नैवेद्य अर्पण करताना 2 मिनिटे आपल्याला डोळे बंद करायचे आहेत आणि देवासमोर आपल्याला हात जोडायचे आहेत आणि असं म्हणायचं आहे, यथाशक्ती, यथाभक्ती, मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने आम्ही तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहोत। हा नैवेद्य तुम्ही स्वीकार करावा। देवाला अर्पण केलेल्या नैवेद्याचे नेमकं काय करावे? देवाला अर्पण केलेल्या नैवेद्य सर्व कुटुंबातील व्यक्तींना खायला हवा, प्रसाद म्हणून ग्रहण करायला हवा। देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर 2 वेळा त्या ताटावरून पाणी उतरून घ्यायचं आहे। त्यानंतर एक तांब्याचा गडवा आपल्याला इथे ताटात भरून ठेवायचा आहे आणि आपल्याला एक छोटीशी प्लेट सुद्धा ठेवायची आहे, ज्यामुळे कचरा पडणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे। ते पाणी देवाची शक्ती ग्रहण करत असते, ते पाणी अमृता समान असते, जे आपण पूजा झाल्यानंतर फेकू नका। आणि जेव्हा पाणी पित असतो त्या पाण्यामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता किंवा पिऊ शकता। देवाची पवित्र ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरत असते, त्यामुळे हे पाणी खूप पवित्र बनत असते। या पाण्याचा आपण स्वयंपाकामध्ये उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे आजार, दुःख, त्रास नष्ट होतात। नैवेद्य ठेवण्यापूर्वी तो उंचावर असावा, कारण देवी देवता अन्न ग्रहण करताना चौरंग किंवा पाठ ठेवून जेवण करायचे, म्हणून आपण नैवेद्य देवाला अर्पण करताना चौरंग किंवा छोट्याशा पाटावर ठेवावा, खाली जमिनीवर चुकूनही ठेवू नये। त्याचबरोबर अभिषेक करत असताना ताट घ्यावे, चुकूनही जमिनीवर किंवा ताटामध्ये अभिषेक करू नये, त्याखाली पाट आवर्जून ठेवावा। देवाला नैवेद्य अर्पण करताना हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे। नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवून जमिनीवर पाण्याने चौकोन काढून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवायचे आहे।
नैवेद्याभोवती पाणी सोडून खालील मंत्र आवर्जून म्हणावा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्माने स्वाहा, ओम नैवेद्य समर्पयानी. हा मंत्र जप करून आपल्याला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने हा मंत्र म्हटल्यामुळे देव नैवेद्य ग्रहण करतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते. म्हणून या नियमांचे पालन करावे. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.